1 ते 4 वर्षांच्या मुलांसोबत आईवडिलांनी कसं वागलं पाहिजे। नमस्कार मंडळी, मी कोमल आणि आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात गोड पण कधी-कधी सगळ्यात आव्हानात्मक टप्प्याबद्दल, म्हणजेच 1 ते 4 वर्षांच्या मुलांसोबतचं आपलं नातं। माझी मुलगी आहे 4 वर्षाची आणि मुलगा आहे 1.5 वर्षाचा। हे वय असतं निरागसतेचं, शोध घेण्याचं आणि शिकण्याचं, पण त्याच वेळी आईवडिलांचा पेशन्स टेस्ट सुद्धा असतो। चला तर मग बघूया या वयात मुलांशी कसं वागायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार कसं करावं। चला तर मग पॉइंट टू पॉइंट समजून घेऊया। नंबर 1, हे वय खास का असतं? 1 ते 4 वर्ष म्हणजे मूल जग समजून घ्यायला लागतं, ते चालायला लागतं, बोलायला लागतं, खूप काही नवीन शिकायला लागतं। प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी पहिल्यांदाच असते, त्यामुळे प्रत्येक अनुभव मोठा असतो। पण हेच वय नको, नाही, माझं या शब्दांनी भरलेलं असतं। नंबर 2, मुलांना समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं। 1 ते 4 वर्षांची मुलं बोलायला लागतात, पण भावना नीट व्यक्त करू शकत नाहीत, म्हणून ते रडतात, ओरडतात, काही वेळा वस्तू फेकतात। हे वाईट वागणं नाही तर अभाव्य व्यक्ती आहे। उदाहरणार्थ, तुमचं मूल खेळणं तोडलं तर आपण लगेच ओरडतो, हे का तोडलास? पण कदाचित तो एक्सप्लोर करत होता, हे आतून कसं आहे असा विचार करत। त्यामुळं ना अशा वेळी शांत राहून विचारावं, तुला कळलं का हे का तुटलं? आता आपण दुरुस्त करूया, म्हणजे राग नको, शिकवण द्या। नंबर 3, कम्युनिकेशन म्हणजे संवाद। संवाद हा आधार आहे। मुलांशी बोलणं म्हणजे फक्त सूचना देणं नाही, तर त्यांच्या भावनांना मान्यता देणं। आपण काही वेळा काय करतो, फक्त हे करू नको, ते करू नको, असं कर, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, सतत म्हणजे आपण हेच म्हणत असतो की करू नको, पण आपण त्यांच्याशी म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये आपण मान्यता द्यायला पाहिजे, ॲग्री करायला पाहिजे की तुला जर हे करायचे, ओके ठीक आहे, हे कर। वाटलं तर आपण मिळून त्याच्यासोबत करू लागायला पाहिजे, म्हणजे मुलांना पण असं वाटेल की म्हणजे आपली पण गोष्ट ऐकली जाते, आपल्या पण भावनांना म्हणजे समजून घेतात। त्याच्यामुळं कसं इमोशनली ते कनेक्ट होतात आपल्यासोबत। जर मूल म्हणत असेल मला नको जेवायचं, तर लगेच बस जेव असं न म्हणता विचारावं, तुला आता भूक नाही का? तुला जेवण असं का वाटत नाही की जेवण करावं? ओके ठीक आहे, थोड्या वेळानं खाऊया का? म्हणजे मुलाला वाटतं माझं ऐकलं जाते, आणि जे मूल ऐकलं जातं ते भविष्यात अधिक कॉन्फिडंट आणि स्टेबल राहतं। नंबर 4, मारणं, ओरडणं, तुलना करणं हे का टाळावं? अनेकदा आईवडील म्हणतात, आम्ही पण लहान होतो, आम्ही पण ओरडा खाल्ला, आम्हाला पण खूप रागवायचे, पण आम्ही बिघडलो का? पण तसं नाही हो। आताची मुलं ना वेगळ्या जनरेशनमध्ये आहेत, त्यांना समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। मार किंवा ओरडामुळं मुलं घाबरतात पण बदलत नाहीत, ते अजून बंद होतात, आतून भावना व्यक्त करणं बंद करतात आणि स्वतःवर विश्वास पण कमी होतो। मग ते कुठल्या पण गोष्टी आपल्यासोबत शेअर करायला घाबरतात। बाहेर एखादी वेळेस कोणी त्यांना काही म्हणलं असेल किंवा कोणी मारलं असेल आणि ह्याची चूक जरी नसेल ना, तर ते सांगत नाहीत, कारण जर मी आता जर काही बोललं तर माझी मम्मी किंवा पप्पा मलाच ओरडतील, मला काहीतरी बोलतील, म्हणून ते मग घाबरून आपल्यासोबत म्हणजे सांगत नाहीत। आणि म्हणून एकदा त्याला ऐकून घ्यायला पाहिजे, जर चूक झाली तर आपण समजून सांगायला पाहिजे, पण लोकांसमोर पण आपण आपल्या लेकराला ओरडायचं नाही, बिलकुल ओरडायचं नाही। जर वाटलं असेल की आपल्या मुलाची चूक आहे, तर तिथं त्यांच्यासमोर त्यांना सॉरी म्हणा आपल्या मुलाकडून, आणि मग घरी आल्यावर त्याला समजून सांगा व्यवस्थित नीट बसून, हे दुसरी वेळेस नको करू पिल्लू, म्हणजे अशा वागण्यामुळं बघ मम्मीला पण तुला सॉरी म्हणावं लागलं ना लोकांसमोर, तुझ्या वागण्यामुळं असं मम्मीला प्रॉब्लेम होईल, पप्पाला प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळं तू असं वागत जाऊ नको, म्हणून समजून सांगायला पाहिजे। उदाहरणार्थ, असं केलं तर तुला दुखू शकतं किंवा ही गोष्ट धोकादायक आहे, म्हणजे भीती नाही, समज निर्माण होईल आणि आपल्यासोबत बॉन्डिंग पण चांगली राहील।
नंबर 5, मुलांसोबत वेळ घालवा, फक्त उपस्थित राहू नका. काही वेळा आपण मुलांसोबत असतो पण फोनमध्ये असतो, पण मुलांना आपल्या प्रेझेन्सची गरज असते, मोबाईलची नाही. फक्त 15 मिनिट पण संपूर्ण मनानं खेळा, गोष्टी सांगा, त्यांना ऐका, त्यांचं काय म्हणणं आहे. मुलांना ना असं खूप छान गप्पा मारायला आवडते. माझी ध्रुवी आहे ना, म्हणजे उगाच टी व्हीमध्ये बघलेलं असेल किंवा कोणीतरी काहीतरी बोललेलं असेल किंवा मीच एखादी तिला गोष्ट सांगलेली असेल तर ती मला परत परत सांगते. म्हणजे तिला असं वाटते की म्हणजे तिनं मनानं सांगायला लागले आणि तिला खूप छान वाटते आणि एवढं म्हणजे आवडीनं सांगते ना, अशी चढून चढ उतार खूप मस्त सांगते. मला पण ते ऐकायला खूप आवडते. तिचे पप्पा कामावरून आले की पप्पाला पण सांगते, आज असं झालं तसं झालं. तर मुलांना ऐकायला पाहिजे, पूर्ण मनातून ऐकायला पाहिजे आणि पूर्ण पूर्ण लक्ष त्यांच्यावर ठेवायचं. उगच एक्सप्रेशन द्यायचं छान छान आणि मोठ्यानं हां म्हणायचं, अरे बापरे असं झालं असं म्हणायचं, म्हणजे ते खूप खुश होतात. त्या छोट्या क्षणांनीच मुलं मोठं भावनिक बंध तयार करतात आणि आपल्यासोबत इमोशनली कनेक्ट होतात. नंबर 6, डिसिप्लिन आणि फ्रीडमचं संतुलन. मुलांना पूर्ण वेळ मोकळीक दिली तर ते नियम शिकत नाहीत आणि सतत नियंत्रण ठेवलं तर त्यांची इंडिव्हिज्युअलिटी हरवते. म्हणून संतुलन ठेवा. उदाहरणार्थ, आता आपण 10 मिनिटे खेळूया, मग झोपेची वेळ आहे, त्यांना नियम समजवा पण कारणही सांगा. नंबर 7, इमोशनल सेफ्टी निर्माण करा. मुलांना वाटलं पाहिजे की आई बाबा माझं ऐकतात, माझी चूक असली तरी माझ्या बाजूला आहेत. जे मूल इमोशनली सेफ फील करतं ते भविष्य आत्मविश्वासानं जगतं. रोज त्यांना एक वाक्य तरी नक्की सांगा, तू खूप चांगला किंवा चांगली आहेस, मला तुझा अभिमान आहे. ही छोटी छोटी वाक्य ना मोठं व्यक्तिमत्व घडवतात. नंबर 8, आईवडिलांनी ना स्वतःचं मन सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. पालक परिपूर्ण नसतात. तुमचं मूल दररोज ॲब्झॉर्ब करतं, म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या, शांत राहा. हॅपी पॅरेंट्स इज इक्वल टू हॅपी चाइल्ड. नंबर 9, निष्कर्ष कन्क्ल्युजन. 1 ते 4 वर्ष हे वय फक्त मुलांचंच नाही तर पालकांचंही शिकण्याचं वय आहे. या काळात तुम्ही ओरडून नाही तर जास्त ऐकून तुमच्या मुलाला घडवू शकता. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस द्या, त्यांना वेळ द्या आणि सर्वात महत्त्वाचं त्यांना अनकंडिशनल लव द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पॅरेंटिंग संबंधित अजून अशा काही व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर म्हणजे मुलांबद्दलच्या कुठल्या टॉपिकवर ऐकायला आवडेल मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया अजून अशाच एखाद्या मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.